गडचिरोलीमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरती 5 तास ही चकमक चालली। नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीमध्ये 2 जवान शहीद झालेत, 4 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री स्वतः जवानांना या संदर्भातला फोन केला। राज्य सरकारकडून जवानांना 51 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्या सोबत आहेत। आशिष, 12 नक्षलवाद्यांचा यामध्ये खात्मा, मोठी कारवाई म्हणता येईल। गुरु, काल जे आहे उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या गडचिरोली जिल्हा दौरा होता आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक खूप मोठी कामगिरी केली। त्यामध्ये एकूण 12 नक्षल्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश आलेले आहे। सदर कार्यवाही जी आहे ते छत्तीसगडच्या काकेर सीमेलगत असलेल्या गडचिरोलीच्या क्षेत्रात कारवाई करण्यात आलेली आहे। आणि रात्री बिजापूर, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात परत नक्षल आणि पोलिसांची जी चकमक झाली त्यामध्ये आयडी ब्लास्ट करण्यात आला नक्षल्यांना। बहुतेक आशिष अंकेशी आपला संपर्क तुटलेला आहे। तर ही मोठी कारवाई गडचिरोलीमधून समोर येते। 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। आपल्या गडचिरोली पोलिसांनी C60 ने एक मोठं ऑपरेशन केलेलं आहे। या ऑपरेशनमध्ये 12 माओवाद्यांना यमसदनी पाठवण्याचं काम आज आपल्या पोलिसांनी केलंय। जवळपास गेल्या काही वर्षातला हा सगळ्यात मोठा एन्काउंटर असल्यामुळे, हा सगळ्यात मोठा ऑपरेशन असल्यामुळे मी गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करतो।